नमस्कार. आज 21 जून म्हणजे अर्थातच आंतरराष्ट्रीय योग दिन. सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं 21 जून हाच दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून का निवडला गेला, कोणी या दिवसाची सुरुवात केली आणि हे विधेयक कोणी मांडलं, याची इत्थंभूत माहिती देणारा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन माहिती देणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिनाची महत्त्व सांगणारा हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आंतरराष्ट्रीय योग दिवस महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. शारीरिक व मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताचे विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या यूएनच्या महासभेत हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच 175हून अधिक देशांच्या पाठिंब्याने दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी या दिवसाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. त्यामुळे या दिवसाचे खरे जनक भारताचे विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब हेच आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन हा प्रस्ताव यूएनच्या म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत प्रस्ताव मांडला होता आणि 175हून अधिक देशांनी याला संमती दिली होती आणि सरतेशेवटी 11 डिसेंबर 2024 रोजी या अधिकृत दिवसाची घोषणा करण्यात आली. पहिला योग दिन दिनांक 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आलेला आहे. MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती सांगत आहे की पहिला योग दिन कधी साजरा करण्यात आला. चालू घडामोडी अंतर्गत प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिला योग दिन कधी साजरा करण्यात आला, तर तो पहिला योग दिन दिनांक 21 जून 2015 रोजी जगभरात साजरा करण्यात आला होता. 21 जून रोजी योग दिन साजरा करण्याचे महत्त्व नेमकं काय आहे हे आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 21 जून हाच दिवस का निवडला गेला आहे याची माहिती आपण देत आहोत की सर्वात मोठा दिवस हा 21 जून हा मानला जातो. या दिवशी सूर्योदय लवकर होत असतो आणि सूर्यास्त उशिरा होतो. त्यामुळे दिवसाचा काळ सर्वात जास्त असतो, जो योगाभ्यासासाठी अधिक ऊर्जा आणि वेळ प्रदान करतो. म्हणजे 21 जून या दिवशी सूर्योदय लवकर होतो तर सूर्यास्त उशिरा होतो. त्यामुळे दिवसाचा काळ हा सर्वात जास्त असतो. या दिवसाच्या दिवशी योगाभ्यास म्हणजे योग दिन करण्यासाठी अत्यंत ऊर्जा आणि वेळ जास्त मिळत असते. म्हणून हा 21 जून हाच दिवस निवडला गेला. योगाभ्यास करण्याचे फायदे म्हणजे योग करण्याचे फायदे काय आहे हे आपण आता जाणून घेऊयात. शारीरिक स्वास्थ्य म्हणजे शरीराची लवचिकता, ताकद आणि संतुलन हे सुधारत असतं योगानं. मानसिक शांतता म्हणजे ताणतणाव तसेच चिंता या योगाभ्यासामुळे कमी होत असते. दीर्घायुष्य आणि आजारपण, विविध आजार दूर राहून मानवाचे शरीर हे निरोगी राहत असते. जो व्यक्ती दैनंदिन आयुष्यामध्ये जीवन जगत असताना दररोज योग साधना करत असेल तर त्याला कुठलाही आजार होत नाही व तो निरोगी आयुष्य जगत असतो. हे योगाभ्यास करण्याचा फायदा आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाची माहिती ही दिली आहे की नेमकं योग दिन कधीपासून सुरुवात झालेला आहे, संयुक्त राष्ट्रसंघामध्ये कोणी प्रस्ताव मांडलेला होता आणि पहिला योग दिन कधी साजरा झाला. त्याचप्रमाणे 21 जून हाच दिवस का योग दिन म्हणून साजरा आंतरराष्ट्रीय जगभरात केला जातो याची इत्थंभूत माहिती देणारा व्हिडिओ घेऊन मी आज तुमच्यासमोर आलेलो होतो. व्हिडिओ आवडला ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ, माहितीपर व्हिडिओ, महत्त्वाची अपडेट सध्या आपण शैक्षणिक माहितीपर व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे आणि त्याला तुम्ही उदंड प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचेही मनापूर्वक आभार
आणि इथून पुढे देखील चांगले चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना माहिती व्हावं की नेमकं आंतरराष्ट्रीय योग दिन कधीपासून साजरा केला जातो, त्या दिवसाचं महत्त्व काय आहे आणि पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कधीपासून साजरा केला जातो याची इत्थंभूत माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलेली आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.